नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या अध्ययनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीच्या गणित भाग 1चा अभ्यास करीत आहोत आणि गणित भाग 1 मधील संच या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास मागील 3 ते 4 व्हिडिओ लेक्चरमधून करीत आहोत. आज आपण या पाठामध्ये छेद संच, विभिन्न संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर बघूया मग या प्रकरणामधील हे आज राहिलेले शेवटचे घटक या घटकांचा विचार आपल्याला उदाहरणांद्वारे करून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी पुन्हा एकदा मागच्या भागामध्ये मी जाणार आहे. या प्रकरणातील संकल्पना आणि घटक काय आहेत त्यांची आपण या ठिकाणी थोडीशी परत एकदा उजळणी करून घेऊ. पैकी आपले कुठले घटक झालेले आहेत आणि कुठले घटक अजून बाकी आहेत किंवा आज ते शिकणार आहोत तेही बघणार आहोत. संच, ओळख आणि व्याख्या आपण सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये घेतली होती. ज्या समूहातील घटक अचूकपणे नेमके सांगता येतात अशा समूहाला संच असे म्हणतात. त्याच्यामध्ये संच लिहिण्याच्या पद्धती आपण बघितले होते. संच लिहिण्याच्या 2 पद्धती होते, गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती, बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा आलेला होता संचाचे प्रकार. संचाचे प्रकार या भागामध्ये आपण संचाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले होते, ज्यामध्ये रिक्त संच, शांत संच, अनंत संच, एक घटक संच असे प्रकार आपण बघितले होते. आत्ताच मी सांगितले तुम्हाला की संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती. त्यानंतर वेन नावाच्या शास्त्रज्ञाने एक नवीन पद्धती शोधून काढली, चित्राच्या आधारे संच दर्शवणे, जॉन वेन. आणि मग त्यांच्या नावावरूनच ती पद्धतीला नाव दिलं गेलं वेन चित्रे. संच लिहिण्याची एक पद्धत वेन चित्राचाही आपण अभ्यास केला होता. त्यानंतर समान संच आणि उपसंच, ज्या घटकातील ज्या घटकातील संच समान असतात त्याला समान संच म्हणतात. नंतर उपसंच, एखादा ए संच घेतला, त्यातील सर्व घटक हे एखाद्या बी या संचामध्ये असतील तर ए हा बीचा उपसंच होतो. विश्वसंच, पूरक संच अशा प्रकारे आपण त्या व्याख्या आणि ते उदाहरणं बघितले होते. आज या प्रकरणामध्ये आपण छेद संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या या भागांचा अभ्यास करणार आहोत. चला मग प्रत्यक्ष आपण आजच्या अध्यापनाच्या भागाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिली संकल्पना आहे संचांवरील क्रिया. क्रिया म्हणजे काय? जसं आपण संख्यांवरील क्रिया अभ्यासलेल्या आहे. संख्यांवरील क्रिया म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत तशाच या संचांवरती सुद्धा काही क्रिया असतात. त्या कुठल्या क्रिया आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिली क्रिया आहे 2 संचांचा छेद. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी नवीन असतील. 2 संख्यांचा छेद हा जो भाग आहे हा नवीन आहे. 2 संच आहेत आणि छेद म्हणजे काय ते बघूया. प्रत्यक्ष अभ्यासाला व्याख्येला सुरुवात करूया. उदाहरण ज्यावेळेस मी तुमच्या या स्क्रीनवरती टाकेल त्यावेळेस तुम्हाला छेद संच म्हणजे काय ते लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याकडे 2 संच आहेत, संच ए आणि संच बी. हे 2 संच आहेत आणि ए आणि बी मधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बीचा छेद संच असे म्हणतात. सामायिक घटक म्हणजे काय? याही संचात आहे आणि त्याही संचात आहे, त्याला काय म्हणतात आपण? सामायिक संच. म्हणजे आपण आता सहज सोपं उदाहरण देतो. नाशिक जिल्हा हा भारतात आहे का? अगदी बरोबर. भारत हा एक संच घेतला, नाशिक जिल्हा भारतात आहे. महाराष्ट्र एक दुसरा संच घेतला आणि नाशिक जिल्हा त्या संचाचा घटक आहे. म्हणजे नाशिक जिल्हा हा भारत या संचाचा, त्याचबरोबर महाराष्ट्र या संचाचा काय आहे? घटक आहे. म्हणून तो संचाचा सुद्धा घटक होणार आहे. म्हणजेच ए आणि बी जर 2 संच असतील तर सामायिक घटकांच्या संचाला काय म्हणतात? छेद संच असे म्हणतात. छेद संच लिहिण्यासाठी बघा, उलटा ए यू काढतात. कॅपिटल लेटर यू उलटा करायचा. ए छेद संच बी, संच ए छेद संच बी और संच ए छेद बी असंही त्याचं लिहितात. वाचन त्याचं करतात ए छेद बी असे करतात. ओके, लक्षात घ्या.
मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या वहीच्या मागच्या पानावरती तुम्ही त्या ठिकाणी काय करून घ्यायचं आहे, हा छेदसंचाचं चिन्ह त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा छेदसंचाची जी व्याख्या आहे ती गुणधर्म पद्धतीने आपण कशा प्रकारे लिहू शकतो. म्हणून ए छेद बी छेदसंच बी बरोबर एक्स चे घटक एक्स असे आहेत की एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चाही घटक आहे. गुणधर्मावरती आहे दोन्ही संचाचा सामायिक संच. मग तो गुणधर्म लिहिला एक्स बिलॉंग्स टू ए आणि एक्स बिलॉंग्स टू बी, म्हणजे एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चाही घटक आहे. एक उदाहरण घेऊ म्हणजे अधिक सोपं तुम्हाला जाता येईल. जे मी उदाहरण तोंडी सांगितलं तुम्हाला, भारत, महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा सामायिक. अजून एक उदाहरण अंकाच्या स्वरूपात घेऊया. ए आणि बी दोन संच दिसत आहेत तुम्हाला. संच एचे घटक आहेत 1, 3, 5, 7. संच बीचे घटक आहेत 2, 3, 6, 8. मग या दोघांमध्ये बघा रे कोणता घटक तुम्हाला सामायिक दिसतो. बघा एक आहे का दोघांमध्ये? नाही. 3 बरोबर. 3 हा असा घटक आहे तो संच ए मध्ये ए आहे आणि बी मध्ये आहे. मग आपण छेद संच लिहू शकतो. तो कसा लिहायचा? ए छेद बी बरोबर मैरपी कंसात या दोन्ही घटकातील दोन्ही संचातील 3 हा घटक सामायिक आहे, तो त्या पुढे लिहायचा आहे. म्हणून ए छेद बी बरोबर मैरपी कंसात 3 हा झाला छेद संच. संकल्पना लक्षात आली. दोन संचांचा छेद म्हणजे त्या दोन संचांमधील सामायिक घटक घ्यायचे आणि तो वेगळा संच लिहायचा, त्याला छेद संच असे म्हणतात. ठीक आहे, आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा जो भाग असणार आहे आपला तो असणार आहे, पुढची जी क्रिया असे विभिन्न संच किंवा व्याख्या आहे ती विभिन्न. याच्यामध्येच तुम्हाला लक्षात येत असेल भिन्न भिन्न, त्याच्यामध्ये काही सामायिक नसावं नाही. व्याख्या बघूया. समजा उदाहरणाच्या द्वारे जाऊया आपण. ए हा एक संच आहे 1, 3, 5, 9 त्याचे घटक आहेत. बी हा दुसरा संच आहे मैरपी कंसात 2, 4, 8 किंवा 2, 4, 8 हे त्याचे घटक आहेत. हे दोन संच दिलेले आहे आपल्याला. संच ए मध्ये आणि बी मध्ये एकही घटक सामायिक नाही. बघू शकता 1, 3, 5, 9 इथे नाही आहे, 2, 4, 8 ए मध्ये नाही, एचे बी मध्ये नाही. म्हणजेच ते संच पूर्णपणे भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत किंवा विभक्त आहेत. म्हणून त्यांना विभक्त संच किंवा विभिन्न संच असे म्हणतात. किती सोपं आहे. आधीच्या भागात छेद संच बघितला. छेद संच म्हणजे काय? सामायिक घटकांचा संच. विभिन्न संच म्हणजे काय? एकही घटक सामायिक नको. आलं लक्षात? ठीक आहे, हेच आपण व्यनचित्राच्या सहाय्याने दोन संच कशा पद्धती. आता ए चे घटक घेतले 1, 3, 9, 5. बी चे घटक आपण घेऊया या ठिकाणी 2, 4, 8 आणि बी. ए हा आपण त्या अंडाकृती शेपमध्ये दाखवूया, बी हा अंडाकृती शेपमध्ये दाखवला. दोघं संच बघा भिन्न आहे. सामायिक राहिला असता तर जवळजवळ आले असते, एक घटक सामायिक आला असता, तर तसं काही नाही आहे. इथे हे दोन संच काय भिन्नपणे आपल्याला दिसत आहेत, म्हणून यांना विभिन्न संच असे म्हणतात. पुढच्या मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे दोन संचांचा संयोग संच किंवा संयोग संच. व्याख्या काय? छेद संच म्हणजे वेगवेगळे घटक, वेगवेगळे दोन संच असतील किंवा एक संच असेल फक्त सामायिक. मग आता छेद संचाचं अजून एक उदाहरण म्हणजे प्रत्येक संचाचा छेद संच स्वतःचेच घेतला तर छेद संच काय येणार? तो संच पुन्हा येणार. व्याख्या बघूया. दोन संचांचा संयोग. समजा ए आणि बी दोन संच आहेत आपल्याकडे. या दोन्ही संचातील घटकांचा मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी